लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बघा। बरेचशा लोकांना, बरेचशा माता भगिनींना असं वाटत आहे की 30 लाख लाभार्थी आहेत त्या अपात्र होणार आहेत का, आणि याचा खरंच यामध्ये किती तथ्य आहे। दुसरी यासोबतच एक अत्यंत महत्त्वाची न्यूज पुढे येत आहे की लाडक्या बहिणींच्या बाबतीत जे आहे इथून पुढे आता त्यावर म्हणजे शक्यता आहे बरं का, म्हणजे ह्या गोष्टीला पण ते आता न्यूज माध्यमांमध्ये त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चर्चा होती आहे की लाडक्या बहिणींना जे आहेत त्यांना पैसे जे आहेत त्यांचे तर ते जास्तीत जास्त त्याबद्दल जे साक्षर करणं याबद्दल पण सरकार येणाऱ्या टायमामध्ये काही जे उपाययोजना ज्या या बाबतीत करू शकतं, म्हणजे काहीतरी चांगल्या म्हणजे लिटरेट करणार म्हणजे साक्षर करणाऱ्या ज्या काही लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त आणखी जागरूक करणं की कशा पद्धतीने पैसे वाचू शकता, त्याचा उपयोग कसा करू शकता वगैरे अशा गोष्टी येणाऱ्या वेळेत जे आहे सरकार कदाचित त्या गोष्टीकडे जाऊ शकतं, किंवा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला कसे खर्च करायचे हे तुम्ही करू शकता फायनली, त्याबद्दल कुठल्याच प्रकारचं काही डाऊट नाही। पण सोबत तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखी सक्षमीकरण कसं करता येईल म्हणजे महिला सक्षमीकरण यावर सरकार म्हणजे चांगल्या पॉझिटिव्ह वेनं जे आहे घेणाऱ्या गोष्टी त्या दोन्ही अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली अपडेट आहे की 30 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत का, कारण की यावेळेस जे आहे जवळपास बघा 2,40,00,000 प्लस जे आहेत माता भगिनींना जे आहे पैसे मिळणार आहेत। परंतु मग बऱ्याचशा लोकांना असं पण वाटतंय की गेल्या वेळेस जर पाहिलं आपण 2,46,00,000 होत्या बरोबर, परंतु या वेळेस त्याच्यामधला आकडा कमी होणार का, तर बघा मी प्लस म्हणतोय मायनस नाही म्हणालो तुम्हाला। तर त्यामुळे एक लक्षात ठेवा, पहिलं जर आपण राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या जर मतानुसार जर आपण विचार केला तर आदितीताईनं स्पष्ट सांगितलं होतं की लाभार्थ्यांची संख्या जी आहे काही गहाळ वगैरे केल्या जाणार नाही। ज्या लाडक्या बहिणीने लाभ जे आहे स्वतःहून स्वइच्छेने सोडलेला आहे, अपात्र आहेत, तर अशाच लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे यावेळेस जो आहे त्यांना भेटणार नाही। परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या यादीमधून काढलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा। पण आता एक महत्त्वाची गोष्ट बघा, आता एक न्यूजपेपरला बघा की लोकसत्ताला काय बातमी आलेली आहे, एक तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल बघा की कशा पद्धतीने जे आहे तुम्हाला खरंच जे आहे याचा परिणाम होऊ शकतो का येणाऱ्या टायमामध्ये, आपण आता ते समजून घेऊयात। पहिलं बघा की लाडक्या बहिणींचे जे आहे 30 लाख अर्ज बाद होणार अशा प्रकारे जे आहे लक्षात ठेवा। याच्यावर आदितीताई तटकरे काय म्हणाले आहेत हे बघा। आदितीताई तटकरेंनी सांगितलं की या योजनेत 30 लाख अर्ज बाद होण्याची जे काही मार्गावर असल्याचे वृत्त जे आहे काही ठिकाणी छापून आले आहे, मात्र या अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचं आव्हान महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेलं आहे। एकदम क्लिअर कट तुम्हाला सांगितलं आहे, परत तुमच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे की 30 लाख लाभार्थी जे आहेत तर या लाभार्थींचे अर्ज बाद होणार की नाही यावर स्पष्टपणे आदितीताई तटकरेंनी स्वतः सांगितलेलं आहे। हे बघा इथे हे बघा राज्य महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले काय की जे आहे की अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचं जे आहे त्यांनी आव्हान केलेलं आहे। त्यामुळे हे जे 30 लाख जी काही संख्या आहे की एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र होणार, तर यामध्ये काहीही तथ्य नाही, तुर्तास यावर काहीही लक्षात ठेवा काही घडणार नाही। त्यामुळे 7वा हप्ता मात्र तुम्हाला एखाद्या माता बहिणीच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल की सर मला जानेवारीची आज 26 जानेवारी तारीख आहे तरी पण मला पैसे आले नाही, आपलं पहिलं चॅनल आहे की रविवारी पण वितरण चालू राहील असं सांगितलं, आणि शनिवारी हाफ डे नाही तर शनिवारी 10 वाजेपर्यंत पण वितरण राहील, आज पण ते राहील, उद्या पण राहील, आणि महिन्याच्या शेवटपर्यंत ज्या माता भगिनींना पैसे येणं बाकी आहे त्यांना येत राहतील, काही काळजी करायची गरज नाही। पण एक लक्षात ठेवा 7व्या हप्त्याबद्दल अजून पण कुणाला पैसे आले नसतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये 2 गोष्टी सांगा, डीबीटी कधी केली होती आणि फॉर्म कधी मंजूर झाला होता, या 2 गोष्टीची तारीख सांगा, म्हणजे मग मला तुम्हाला उत्तर देताना सोपं जाईल, म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं यावर आपल्याला बोलता येईल। दुसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा, लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातच सकाळी या वृत्तपत्राला आलेले की लाडक्या बहिणी ज्या आहेत ह्या मालामाल होणार आहेत अशी जी आहे सरकारची खास योजना आहे। तर खरं तर काय होणार आहे मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांगतो बघा की जे काही लाडक्या बहिणी आहेत म्हणजे मालामाल होणार म्हणजे काय असं काही तुम्हाला आणखी काही पैसे दिले जाणार असं नाही, परंतु सरकारच्या पण लक्षात येत आहे की महिला सक्षमीकरण यावेळेस यावर सरकार इथून पुढे खूप फोकस करणार आहे, आणि तुम्हाला जे दिले जाणार आहे म्हणजे बघा नागपूर इथे एक घटना घडली की तिथे लाडक्या बहिणी ज्या एकत्र येऊन ज्या गट स्थापन केल्याची जी आहे बातमी पुढे आली ती मागच्या काही दिवसापूर्वी। तर अशामुळे काय होतं की जास्तीत जास्त लाडक्या बहिणी, एक लाडकी बहीण तिचा छोटासा उद्योग उभारू शकते, परंतु अनेक लाडक्या बहिणी जर एकत्र आल्या आणि त्यांनी जर चांगल्या पद्धतीने काही गोष्टी केल्या तर त्याचं स्वागत केलं जाऊ शकतं, आणि त्या संदर्भात किंवा इतर जे साक्षर करण्याच्या संदर्भात म्हणजे पैशाच्या नियोजनाच्या संदर्भात खास करून सरकारने जर चांगलं त्यांना प्रोत्साहन दिलं, फक्त नियोजनच नाही आणखी प्रोत्साहन दिलं वेगवेगळ्या छोट्याशा व्यवसायाच्या बाबतीत, तर लाडक्या बहिणी आणखी पुढे येतील, आणि या बाबतीत सरकार जे आहे येणाऱ्या टायमामध्ये काही चांगलं पाऊल जे आहे म्हणजे सकारात्मक पाऊल उचलण्याच्या मार्गावर आहे असं मला तरी वाटतंय। पण एक महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यातनं एक गोष्ट कळत आहे की
ही योजना आता पुढेच राहणार आहे. आज बी महिला बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं की योजना ही आता चिरकाल चालू राहणार आहे. काल परवा पण जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलं होतं की योजना कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही. आता इथून पुढे योजना ही चालू राहणार, म्हणजे 5 वर्ष तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुम्ही याच्यातनं छोटासा व्यवसाय उभा करा. तुम्ही कमेंट्स मध्ये पण मला सांगू शकता की मी हा व्यवसाय सर याच्यातनं उभा करते आहे. हालाकी असं कुठल्या प्रकारचं बंधन नाही, जे ज्याच्या त्याच्या लाभार्थ्याच्या मनावर आहे त्यांना कशा पद्धतीने पैसे खर्च करायचे आहेत. पण समजा तुम्ही काही उभा केला असेल व्यवसाय, नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये सांगा. पण याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे 7व्या हप्त्याचं वितरण आजही सुरू होतं. या संदर्भात जर तुम्हाला पैसे आले नसतील तर नक्की मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर डीबीटी कधी झाली होती तारीख, आणि फॉर्म कधी मंजूर झाला होता तारीख. या 2 गोष्टी सोबत जे आहे तुम्ही मला व्हिडिओच्या खाली सांगायचं की सर मला पैसे आले किंवा नाही आले. फक्त नाही आले असं नका सांगू, या 2 गोष्टी सांगा. फॉर्म कधी मंजूर झाला होता आणि डीबीटीची तारीख काय आहे. त्यानंतर जे आहे मी तुमच्या ज्या प्रश्नाला योग्य उत्तर देऊ शकतो. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल बघा, हे तर तुम्हाला हे कळालं ना, ही तर चांगलीच गोष्ट आहे. सरकार इथून पुढे तुम्हाला आणखी प्रोत्साहन देणार आहे लाडक्या बहिणींना. त्यामुळे लाडक्या बहिणींना खरंच इथून पुढे खूप चांगले आनंदाचे दिवस येतील असं मला वाटतं आहे. पुढे महत्त्वाचं म्हणजे 30 लाख जे अर्ज आहेत तर ते बाद होणार नाहीत, यावर पण अदितीताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुर्तास जे आहे व्हिडिओच्या खाली तुम्हाला काही शंका असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा, मी त्याला उत्तर देईन. धन्यवाद.